नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे लाल कंदील. लेखन ॲडव्होकेट शरद घाडगे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. रामू तसा गरीब माणूस. वाडवडिलार्जित आलेलं 18 दारिद्र्य त्याची पाठ काय सोडत नव्हतं. आई वडील प्लेगच्या साथीत गेलं. कुठल्या तरी लांबच्या नातेवाईकानं मेहरबान होऊन रामूला पोरगी दिली. हिराबाई कसलीही तक्रार न करता कुडामेडीच्या घरात रामूसोबत संसार करत होती. रामू देशमुखवाड्यात घरगडी म्हणून काम करत आपला मोडकळीस आलेला संसार रेटत होता. यंदाच्या पावसाळ्यात आपलं झोपडं काही तग धरणार नाही. आधीची गोष्ट वेगळी होती, आता हिरी पण आहे, काहीतरी केलं पाहिजे असा विचार करत रामू देशमुख मळ्यात आंब्याच्या झाडाखाली बसला होता. सूर्य मध्यावर आला होता. टळटळीत दुपारी मळ्यात चिटपाखरूबी नव्हतं. झाडाखाली बांधलेली जनावरं निवांत पसरली होती. रामूचा आवडता बैल शेपटाने अंगावर बसणाऱ्या माशा उडवत निवांत रवंत करत होता. काळजी दिसते तुझ्या चेहऱ्यावर, कसला विचार करतोयस बालका? अचानक आवाज आल्यानं रामूने आवाजाच्या दिशेने बघितलं तर अंगात काळा झगा घातलेला, डोक्याला काळा फडका बांधलेला, कपाळावर भस्म लावलेलं, हातात मानवी कवटी आणि हाडं, खांद्यावर लटकवलेली झोळी, तांबरलेले डोळे असा भयानक अवतार असलेला माणूस त्याच्या समोर उभा होता. रामू त्या व्यक्तीला बघून जरा घाबरलाच. घाबरू नकोस बालका, तुझ्या मनातील चिंता मी जाणली आहे, ती व्यक्ती गंभीर आवाजात बोलली. रामू आश्चर्याने बघू लागला. असा बघू नको, मला पिशाच्च वश आहे. तुला तुझ्या परिस्थितीची चिंता आहे. ही तुझी स्थिती बदलू शकते, पण तुला एक उपाय करावा लागेल. तो मांत्रिक बराच वेळ रामूला उपाय सांगत होता. रामू उपाय ऐकून घामाने भिजला होता. मांत्रिक जसा आला होता तसा अचानक गायब पण झाला. रामू दिवसभर मांत्रिकाने सांगितलेल्या उपायावर विचार करत होता. त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. विचारांच्या तंद्रीत तो घरी गेला आणि जेवण उरकून झोपला. हिरी त्याच्या अशा विचित्र वागण्याने गोंधळून गेली होती. रामू अंथरुणावर पडला होता, पण त्याची झोप उडाली होती. असेच 2-3 दिवस गेले. त्या दिवशी अमावस्या होती. रामूने उपाय करण्याचे ठरवले. हिरी शांत झोपली होती. रात्रीचा पहिला प्रहर होता. बाहेर काळा कुट्टा अंधार पडला होता. कुत्री बेसूर रडत होती. पडक्या विहिरीवर बसून घोबडीन जोरजोरात घुमत होती. रामू अंधारात चाचपडत निघाला. त्याला निश्चित दिशा माहीत होती. तो मन घट्ट करून स्मशानात गेला. तिथून चिता जाळलेली राख घेऊन आला आणि गावाच्या बाहेर झुडपाजवळ गेला. तिथे पिंपळाच्या झाडाखाली बसला आणि मांत्रिकाने सांगितलेल्या मंत्र, ओम श्री व भूभूतेश्वरी मम वश्य कुरु कुरु स्वाहा, ओम श्री व भूभूतेश्वरी मम वश्य कुरु कुरु स्वाहा. तसं वातावरण बदलू लागलं. अंगाला थंडगार वारा झोपू लागला. अचानक झुडपातून अचकट विचकट आवाज काढत एक स्त्री बाहेर आली आणि रामू समोर उभी राहिली. रामू मंत्रोच्चार करत हातातली राखेने त्या स्त्रीभोवती रिंगण आखली. ती स्त्री जोरजोरात आरडाओरडा करत होती, पण रामाच्या डोक्यात फक्त मांत्रिकाने सांगितलेला उपाय घुमत होता. त्याने हातातील विळा घेतला आणि खसकन त्या स्त्रीचा पदर कापला आणि मागं वळून न बघता पदराचा तुकडा घेऊन पळत सुटला. ती स्त्री हात जोडून विनवणी करत होती. करून आवाजात पदराचा तुकडा मागत होती. माणसा, जास्त लोभ करू नको. लोभाच्या पायी मी पालखीचा स्पर्श करायला गेले आणि जीवाला मुकले. लोभ लय वाईट असतो. पण ते ऐकायला रामू होता कुठं तिथं. रामू कधीच घरात पोचला होता. त्याने गडबडीत तो पदराचा तुकडा घरात खड्डा खणून मंत्राने भारून
पुरून टाकला कायमचा. दुसऱ्या दिवशी रात्री 12चा सुमार असेल. एक स्त्री हातात कंदील घेऊन तोंडावर पदर ओढून घेतलेली गावात येणाऱ्या वाटेनं आत आली. अंगणात झोपलेल्या गावातील बऱ्याच लोकांनी तिला बघितलं होतं, पण ती शांतपणे यांत्रिकसारखंच चालत होती. ती स्त्री रामाच्या घरात घुसली. घराचे दरवाजे आपोआप उघडले गेले. ती स्त्री रामूसमोर उभी राहिली आणि यांत्रिकपणे बोलू लागली. मालक, आजपासून मी तुमची गुलाम आहे. तुमची बायको म्हणून मी तुमची सेवा करेन. त्या स्त्रीचे लक्ष रामाच्या बायकोकडे गेले. हिची जागा इथं नाही, बाहेर आहे, असं बोलत तिने हिरीकडे रागाने लाल बुंद झालेले डोळे करत बघितलं आणि अचानक हिरी अंथरुणावरून वर उचलली गेली आणि घराबाहेर फेकली गेली. या घराची मालकीन मी आहे, ती स्त्रीने रौद्ररूप धारण केलं होतं. हिरी भीतीने शेजारच्या घरात पळाली. त्या दिवसापासून रामूचे दिवस बदलत गेले. रात्रभर ती स्त्री रामूच्या घरी राहत होती. हळूहळू रामूची परिस्थिती बदलत होती. झोपडं काढून त्याने आता टोलेजंग घर बांधलं होतं. गावातील लोकांच्या हातात पैसा अडका राहत नव्हता. कोण म्हणायचं ती बाई लोकांच्या घरातील पैसा गोळा करून रामूला देते. सगळा गाव हैराण झाला होता. त्या बाईचं नियमित येणं सुरूच होतं. रामू आता सावकारी करू लागला होता. रामूला आता 2 पोरं झाली होती, पण त्या 2 पोरांची आणि बायको हिरीची जागा रानातल्या घरात होती. दिवस भरभर जात होतं. रामू आता थकला होता. गाव दारिद्र्यात खितपत पडलं होतं. सगळ्या लोकांच्या जमिनी रामूकडे घाण पडल्या होत्या. एक दिवस अचानक रामू चक्कर येऊन पडला. त्याला समजलं आता आपला शेवट जवळ आलाय. त्याने आपल्या मुलाला बोलावलं आणि त्या बाईचं रहस्य सांगू लागला. पोरा, लई वर्षापूर्वीची गोष्ट आहे, नीट ऐक. रखमाबाई आपल्या झोपडीत अंथरुणावर पडून शांतपणे छताकडे बघत होती. कोपऱ्यात तेलाचा दिवा मिणमिणत होता. रखमाबाईची आज झोपच लागत नव्हती. झोपडीला लावलेल्या कुडातून ती बाहेरची चाहूल घेत होती. तिच्या मनात कसल्या तरी विचाराचे काहूर माजले होते. झोपडी मागच्या लिंबाच्या झाडावर घुबड घुमत होतं. बाहेरच्या तिकाडण्यात कुत्री रडून रडून कालवा करत होती. रखमाबाई आपल्या पोटावरून सारखा हात फिरवत होती. ती 7 महिन्याची गरोदर होती. 2 महिन्यांपूर्वी तिचा नवरा दारू पिऊन मेला. गावापासून लांब असलेल्या झोपडीत ती एकटीच राहत होती. रोजगार करून कसंबसं उदरनिर्वाह करत होती. आपल्या उद्या जन्माला येणाऱ्या पोराचं भविष्य काय असेल याची चिंता तिला सतावत होती. म्हणून रखमाबाईने मनोमन काहीतरी ठरवलं. अचानक रखमाबाई अंथरुणावर उठून बसली. बाहेर बघितलं आणि घराबाहेर पडून चालू लागली. पुढे गावाबाहेर एक रस्ता भरळीकडे गेला होता. तिथे झाडीत एक दगडी बांधकाम असलेलं हजारो वर्षापूर्वीचं जुनं बांधकाम. त्या मंदिरात हजारो वर्षापासून म्हणे काळे नाग त्या मंदिराचे रक्षण करत आहेत. त्यांच्या अंगावर केस आहेत, तर कोण म्हणे नागाच्या डोक्यावर नागमणी आहे. तो नशीबवान लोकांना दिसतो. ज्याला दिसलं त्याचा सर्व इच्छा पूर्ण होतात. खरं खोटं काय माहीत नाही, पण लोक त्या मंदिराकडे फिरकत पण नाहीत. त्या मंदिराविषयी अशी पण आख्यायिका होती की नव्याच्या पुनवाला त्या मंदिरातून एक सजवलेली पालखी निघते आणि संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून शेजारच्या विहिरीत गडप होते. ते मंदिर आता झाडाझुडपात झाकून गेले. शेजारची विहीर पण वेलींनी व्यापून गेली. आज नेमकीच नव्याची पुनव होती. पौर्णिमेचा चंद्र उगवून वर येऊन टक लावून त्या मंदिराकडेच बघत होता. जणू काही त्याला पण पालखी सोहळा बघायची उत्सुकता लागली होती. चंद्राला सुद्धा जास्त वेळ वाट बघायला लागली नाही. मंदिराच्या गाभाऱ्यातून अचानक नगारे वाजू लागले. त्या नगाऱ्याच्या लयबद्ध कंपन लहरी सगळ्या परिसरात पसरत होत्या. झाडाझुडपातील पक्षी विचित्र आवाज काढत होते. हळूहळू पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले. झाडाझुडपात लपलेल्या मंदिरातून एक सजवलेली पालखी बाहेर आली.
फेटा बांधलेले 2 लोकांनी ती पालखी आपल्या खांद्यावर घेतली होती. पालखीपुढे हातात पूजेचं ताट घेतलेलं मानकरी होतं आणि पुढे ढोल वाजवणारे बेभान होऊन ढोल वाजवत होते. त्यांच्या पुढे मशाली घेतलेली 2 माणसं होती आणि त्यांना संरक्षण म्हणून 10-12 उघड्या बंब लोकांनी पालखीभोवती कडं केलं होतं. त्यांच्या हातातील नंग्या तलवारी चमकत होत्या. काळे कुट्ट दैत्यासारखे ते पहारेकरी भयानक वाटत होते. लाल भडक डोळे आणि लांब लचक मिशा त्यांच्या भयानकतेत आणखी भर घालत होत्या. हळूहळू ती पालखी वाजत गाजत पुढं सरकत होती. सगळा गाव शांत पडला होता. पालखी सगळ्या गावाला प्रदक्षिणा घालून परत विहिरीकडे सरकत होती. तेवढ्यात एका स्त्रीचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला. रक्ताच्या चिळकांडीने पालखीवर अभिषेक झाला आणि याच बाईला मी मंत्राच्या साह्याने वश केलंय. हे सगळं सांगितल्यानंतर काही दिवसातच रामूने आपला जीव सोडला. या गोष्टीला आता बरीच वर्ष निघून गेली आहेत. त्या दिवशी गावातली लोक जेवण खाण उरकून निवांत अंथरुणावर अंग टाकून पडली होती. एखादा बापई गडी अंथरुणावर उगा बसून तंबाखू मळत बसला होता, तर एखाद्या घरातून म्हातारा खोकल्याचा आवाज येत होता. दारातील भटकी कुत्री खरकटी खाण्यासाठी एकमेकांच्या अंगावर गुरगुरत होती. रात हळूहळू पुढं सरकत होती. लोकांच्या हालचाली आता बंद झाल्या. सगळीकडे शुकशकाट होता, पण कुत्र्यांचा लय जोर आला होता. ती उगाच गावाबाहेरच्या वाटेकडं बघून जोरजोरात भुंकत होती. आळोके पिळोके देणारा सुनसान रस्ता आता सुस्त पडला होता. गावातला सुरेश आपल्या घराच्या गच्चीत अंथरुणावर पालता पडून हाताचे कोपरे टेकून एकटक सुनसान रस्त्याकडे बघत होता. अचानक तो बावरून रस्त्याकडे बघू लागला. त्या रस्त्यावर गावाबाहेरून एक कंदील गावात येताना दिसला, पण स्त्री आहे का पुरुष हे मात्र जवळ आल्यावर समजणार होतं. ती काटण्यात भुंकणारी कुत्री अचानक कुठंतरी गायब झाली. ती आकृती हळूहळू पुढं पुढं येत होती. जवळ आल्यावर समजलं ती आकृती स्त्री आहे. तिने संपूर्ण तोंडावर पदर ओढून घेतला होता. ती शांतपणे गावातून वरती चालत निघाली होती. वातावरण पूर्णपणे बदललं होतं. सुरेश मोहित झाल्यासारखं त्या स्त्रीकडे बघत होता. विजेच्या खांबावर बसलेलं घुबड आता जोरजोरात घुमू लागलं. ती स्त्री शांतपणे रस्त्याने पुढं निघून गेली. ती जशी पुढं गेली तसं कुत्री सूर धरून रडू लागली.